प्रवेशाच्या नावाला मान गौरव देतो. पुन्हा एकदा बेतल चर्चमध्ये बोलण्यासाठी प्रभू मला खूप छान सुंदर अशी संधी दिल्याबद्दल, त्याचबरोबर आळस साहेब आणि दुसरी आपले खाडेपाडा साहेब यांचे सुद्धा काही प्रभूचे आभार मानतो. प्रार्थना करूया, आपण डोळे बंद करूया. स्वर्गीय पिता, मी तुला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. तू आदर्श वाचून कोणीही तुझ्या जवळ येत नाही. आज प्रभू तुझ्या प्रियजनांना तुझ्या मंदिरामध्ये तुम्ही घेऊन आल्याबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रभू, मी ज्या वचनावरती मनन करेल, जे वचन तुझ्या प्रियजनांमध्ये आज आम्ही वाटप करणार आहे, प्रभू ते सांगण्यासाठी मला तू ताकद आणि तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे. आणि प्रभू तुझ्या वचनामध्ये जे काही आहे त्याच्याद्वारे प्रभू आमचे अंतकरणाचे डोळे उघडून आम्ही इतरांपर्यंत ते प्रकाश होऊन जाण्यासाठी, एक प्रजापती जाण्यासाठी कृपेने कर. प्रभू तुझ्या चरणाजवळ आम्ही येऊन बसतो. आम्हाला तू शांती आधार दे आणि इथून पुढची वेळ मी तुझ्या हातामध्ये देतो. येशूच्या नावात आमेन. तर आता आपण जे शास्त्रभाग वाचले, निर्गमनाचा 17 अध्याय 38 ते 50, लोक 7वा अध्याय 36 ते 50 आणि स्तोत्रसंहिता 139 1 ते 10, त्या 3 शास्त्रभागावरती आज आपल्याला मनन करायचं आहे. पहिला शास्त्रभाग जो आपण वाचला तो स्तोत्रसंहिता 139 मध्ये परमेश्वर म्हणतो, मी तुझं उठणं बसणं निजणं जाणं येणं बारकाईनं पाहतो, तू काय करतोस याच्याकडे माझं लक्ष आहे. आता आम्हाला सांगू दे, आम्ही कुठे बसतो ही आम्हालाही माहिती आहे. म्हणून स्तोत्रसंहिता 1 मध्ये देवाचं वचन सांगतं, दुर्जनांच्या मंडळीत उभा राहू नको, पापी जनांच्या संगती तू बसू नकोस. पण आज आमचं बसणं कुठे आहे याचं परीक्षण आम्हाला करायचं आहे. जिथं निंदा होते ना तिथं ग्रुप वाढतो, जिथं चेष्टा होते ना तिथे लोक वाढतात, पण जिथे प्रार्थना चालू आहे तिथेच लोक कमी होतात, जिथे आराधना आहे तिथे लोक कमी होतात. कारण चांगलं ऐकायला आम्हाला आवडत नाही. याचं कारण चांगलं जर आमच्यामध्ये गेलं तर आमच्यामध्ये पवित्रता येते, आमच्यामध्ये धार्मिकता येते, आमच्यावर देव प्रेम करतो. म्हणून सैतान आमच्या मनावरती ताबा घेतो आणि आम्हाला या गोष्टीमध्ये मग्न करतो. म्हणून विचार करा, एक वेळ अशी येते आमच्यामध्ये, एक चर्चला जायचं आहे आणि दुसरं पार्टीला जायचं आहे, तर आम्ही काय निवडतो बघा? पार्टीला जाऊया, चर्च काही नेहमीच आहे, बरोबर आहे ना? आम्ही महत्व कशाला देतो? पार्टीला देतो. पण तुम्हाला सांगू दे, जे अन्न तुम्ही आज खाल्लेलं आहे ते दुसऱ्या दिवशी नष्ट केलं जाईल, ते नाहीच होईल. पण जे आध्यात्मिक मानना तुम्हाला देईल तो शेवटपर्यंत असेल. म्हणून देवाचं वचन सांगतं, आम्ही ख्रिश्चन लोकांनीच नाही तर सर्व लोकांनी आध्यात्मिक मान्यता खाल्ल्या तरी आम्ही मेलो. याचं कारण तो मानना जबाबदार नाही आहे, तर त्याचं कारण आम्ही जबाबदार आहोत. कुठल्या पद्धतीने आम्ही तो मानना ग्रहण करतो हे आज आम्हाला कळायला पाहिजे. म्हणून आमचं बसणं कुठे आहे हे पहिलं आपण चेक करूया. आमचं जाणं कुठे आहे हे आम्ही चेक करूया. म्हणून आज आम्हाला पाहायला मिळतं, पूर्वीचे लोक, पूर्वीच्या ज्या स्त्रिया आहेत त्या आंघोळ केल्यानंतर या मंदिरामध्ये यायच्या आणि या मंदिरामध्ये येऊन पायरीवरती अश्रू गाळायच्या, आपले केस सोडून त्या पायऱ्या बसायच्या, बरोबर आहे ना? आज ती पद्धत थोडीफार चालू आहे, पण ही पद्धत आली कुठून? तर आता शास्त्रभाग आम्ही वाचला, लोक 7व्या अध्यायामध्ये एक स्त्री आहे, तिला समाजाने नाकारलेलं आहे, समाजाने तिला धिक्कारलेलं आहे, समाजाने तिला टाकलं आहे आणि अशी स्त्री लोकांना सांगत बसत नाहीये माझा चांगुलपणा काय आहे. पण तिला माहितीये लोक लोकांचं काम करत आहे, मी माझ्या देवाकडेच आहे. म्हणून अशा वेळेमध्ये जो परुषी असतो तो परुषी येशूला आमंत्रित करतो भोजनासाठी, आणि भोजनासाठी आमंत्रित केल्यानंतर येशू तिथे जातो. अनेक मान्यवर तिथे जातात, पण प्रत्येकाचं लक्ष भोजनाकडे असतं, त्या सुगंधाकडे असतं, त्या खाण्याकडे असतं. कधी एकदा पंगत बसेल, कधी मी जेवेल, कधी मी त्याचा स्वाद घेईन. काही लोकांनी तर उपवासच केले असतील, काही लोकांनी ठरवलं असेल की मी असं खाणार, मी तसं खाणार, मी त्याचा स्वाद असा घेणार.
पण कुणी असं ठरवलं नाहीये की येशूकडे मी माझं मन मोकळे करणार. पण जेव्हा ही गोष्ट त्या स्त्रीला कळते तेव्हा स्त्री त्या गावातून बाहेर येते, ज्या गावाने तिला धिक्कारलेलं आहे, टाकलेलं आहे, वाईट बोलतात, वाईट तिच्याबद्दल चर्चा करतात, त्या वाईटाकडे तिला न पाहता तिला जेव्हा समजतं येशू पुरुषाच्या घरामध्ये आलेला आहे, तेव्हा ती आपल्या जवळ असणारे मौल्यवान तेल घेऊन येशूच्या समोर जाते. आज आपण मंदिरात आलेला आहे, काय आहे आमच्याकडे मौल्यवान ते घेऊन येत आहोत. देवाला तुमच्याकडून कशाची गरज आहे? आता तुम्ही म्हणाल की माझ्याकडे मौल्यवान तर तेच नाही आहे, असं काय आहे? तर परमेश्वर म्हणतोय तुझं अंतःकरण घेऊन बसले, तुझं हृदय घेऊन बसले, तुझा देह घेऊन बसले, हेच घेऊन आम्ही येत नाहीये. मग देह जर मंदिरात असेल तर आज तुमचा विचार मन काय करत आहे बघा. कधी चर्च संपेल, कधी मी माझ्या कामाला लागेल, कधी चर्चमधून मी बाहेर जाईन, कधी मी माझ्या कामामध्ये मग्न करेल. कामं पेंडिंग पडलेले आहेत, स्वयंपाक पेंडिंग पडलेला आहे, पैसे येणे बाकी आहे, पैसे देणे बाकी आहे. अशा गोष्टीमध्ये मंदिरात सुद्धा आम्ही बसतो. त्याच्यामुळे आम्ही ख्रिस्ताशी कनेक्ट होत नाहीये, एक जीव होत नाहीये. म्हणून प्रत्येक जण आपला स्वार्थ येशूकडे घेऊन येतो. मग देव आमच्या प्रार्थना ऐकेल का? मग स्वतःमध्ये देवाचं वचन सांगतं, जेव्हा तू प्रार्थना करशील तेव्हा मी तुझी प्रार्थनाच ऐकत नाहीये, कारण मी वेष्टन तयार करणार, कारण तू मनापासून बसकडे येत नाहीयेस. मग देवाचं वचन सांगतं देवाची उपासना कशी करायची आहे, तर आत्म्याने खरेपणाने केले पाहिजे. मग मंदिरात आम्ही आल्यानंतर देह येतो, पण आत्मा आणि खरेपणच आमच्यातून निघून जातं. पण या स्त्रीला कळतं खूप मी पापी आहे, माझ्यासाठी पापी कोणी नाही आहे, पण जे मौल्यवान ते घेऊन मी जाईल आणि येशूला माझ्या अंतःकरणाची वेळ कळेल. आणि कोणी तिच्याकडे न पाहता ती हळूच येशूच्या पाठीमागे येते, त्याच्या चरणाच्या मागे बसते. कुणाला काही सांगत नाहीये, येशूला काही सांगत नाहीये, तिचं जीवन ती सांगत नाहीये. आणि येशूच्या चरणाला पकडून ते रडू लागते. आणि जेव्हा ती रडते तेव्हा तिचे प्रत्येक अश्रू प्रभूच्या पायावरती पडतो. तेव्हा येशूला कळतं कुणी आहे की रडत आहे तरी येशू शांत आहे, तिचे अश्रू वाहू देत आहे. कारण त्या अश्रूंचा जो काही बोल आहे किंवा ते तिचं रडणं काय आहे हे परमेश्वराला माझ्या येशूला माहिती आहे, म्हणून ते वाहू देत होतो. कारण स्तोत्रसंहिता 56 मध्ये देवाचं वचन सांगतं तुझे जे अश्रू आहे ते मी भांड्यामध्ये साठवून ठेवलेलं आहे. त्याचं बोल काय आहे, त्याची वेता काय आहे हे मला माहिती आहे. म्हणून देव त्या ठिकाणी तिला रडू देत आहे, तिला रडू देत आहे. आणि ती रडत असताना तिला कळतं की माझ्या येशूला ते कळाले आहे. तेव्हा ती हळूच आपल्या डोक्यातला साथ बाजूला काढते आणि आपली केस सोडते आणि त्या केसाने त्याचे पाय पुसते, पाय पुसत राहते. आणि पुसल्यानंतर त्याच्या चरणाची मुके घेत राहते. चरणाची मुके फक्त आम्ही लहान लेकरांची घेतो, मोठ्या माणसांची कोणी पायाची मुके कधीच घेत नाहीये. पण ती स्त्री घाण समजत नाहीये, तिला माहिती आहे ज्याच्या पायाचे चुंबन मी घेत आहे तोच पवित्र एक माझा प्रभू येशू आहे. आणि तोच जाणणार आहे माझी व्यथा काय आहे, तोच जाणणार आहे माझी बदनामी काय आहे, आणि तो या ठिकाणी माझ्या सर्व पापांची मला क्षमा करणार आहे. येशूने त्याचं अंतःकरण जाणलं, पण शास्त्र प्रवीण असणारा तो परुषी त्याला ती कळत नाहीये. आणि तो हळूच मनात म्हणतो, आपल्या सहकार्यांना म्हणतो, येशूला ते ऐकायला तिथं जात नाहीये. तो इथे म्हणतो तो संदेश असताना तर त्याला समजलं असतं की ती स्त्री काय आहे, ती कशी आहे, तिची वागणूक काय आहे, पण त्याला कळत नाहीये का. आणि हा त्याचा शब्द माझ्या प्रभूला समजतो आणि प्रभू त्याला नावानिशी बोलवतो, शमूना पुन्हा मला काही तर विचारायचं इकडे ये. शमून त्याच्याजवळ गेल्यानंतर प्रभू येशू त्याला दाखला सांगतो,
एक सावकार आहे आणि त्या सावकाराचे 2 देणेकरी आहे. एक 500 रुपये द्यायचा आहे आणि 50 रुपये द्यायचा आहे. आणि त्या दोघांचे माफ केल्यानंतर कोण त्याच्यावर अधिक प्रेम करेल? शिमोन लगेच म्हणतो हुशार आहे, ज्याचं अधिक माफ केलेला आहे तो त्याच्यावर अधिक प्रेम करेल. मग शमूना, जेव्हा मी तुझ्या घरात मध्ये आलो तेव्हा तू माझ्या हाताचे मुख्य घेतलेले नाहीयेस, तू मला पायासाठी पाणी दिलेलं नाहीयेस, तू माझा आदर सत्कार केलेला नाहीयेस. पण या स्त्रीकडे बघ, मी जेव्हापासून इथे आहे आणि जेव्हापासून ती आलेली आहे तेव्हापासून ते कंटिन्यू रडत आहे, माझ्या पायाचे मुख्य घेत आहे. आपण म्हणाल विचार करा, प्रभूच्या चरणाजवळ बसणं खूप गरजेचं आहे. पण आज आमचं बसणं कुठे आहे? आम्ही कुठे बसत आहोत? म्हणून आजची वेळ आहे की प्रभूने तुम्हाला या पवित्र मंदिरात बसण्यासाठी यासाठी प्रार्थना केलेलं आहे की देव तुमच्यावर अधिक प्रेम करतो, आज देखील करतो आणि करत राहणार आहे. पण आज तुमच्याद्वारे अनेक जण आशीर्वाद केले जाणार आहे. म्हणून यशामध्ये देवाचं वचन सांगतं, प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. का सांगत आहे? कारण असे अनेक लोक आहेत की अंधारात बसलेले आहेत, ते प्रकाशाची अपेक्षा करत आहे. तेव्हा आम्ही असं म्हणू नये की हे माझं काम नाही आहे, कारण देवाने तुम्हाला प्रकाशासाठी निवडलेलं आहे, सुसमाचार सांगण्यासाठी निवडलेलं आहे. म्हणून अनेक लोक आज रडून वाट पाहत आहेत की आमच्या जीवनामध्ये तारण कसं येईल. तर येशूला घेऊन आम्हाला तिथे जायचं आहे, येशूला त्यांच्या समोर आम्हाला प्रेझेंट करायचं आहे आणि देव त्याचं काम करेल. तुम्हाला काय करायचं नाहीये. म्हणून येशूच्या समागमामध्ये बसणं गरजेचं आहे. म्हणून असं समजू नका की येशू मला पाहत नाहीये, येशू तुम्हाला जाणत नाहीये, येशू तुमचं बसणं जाणत नाहीये, येशू तुमचं चालणं जाणत नाहीये. येशूला सर्व माहिती आहे प्रियानो. येशू आमची काळजी घेतो, आमच्या जीवनामध्ये कार्य केल्यावर तो राहणार नाहीये, पण जागा बदलण्याची गरज आहे. म्हणून तुम्हाला सांगू द्या, जेव्हा ब्राह्मणाने आंधळा भीक मागायच्या वाटेवरती बसला होता तेव्हा देवाने त्याला बरं केलं. तेव्हा ती जागा परत त्याने कधीच अवलंबन केली नाहीये, तर येशूच्या पाठीमागे चालू लागला ना की आपल्या परिवारामध्ये तो गेला. आज आम्हाला सुद्धा एकदा देवाने पापातून उठवलेला आहे, एकदा त्या कचऱ्यातून उठवलेला आहे, एकदा त्या खाणीतून उठवलेला आहे. तर त्या खाणीकडे परत जाऊ नका, त्या वाईट विचाराकडे परत जाऊ नका, त्या पापामध्ये परत जाऊ नका. सर्व ते पाप बदललेली जागा तुमची देवाने आहे. देवाचा आपल्याला आशीर्वाद मिळण्याशिवाय राहणार नाहीये. पण आमचं काय होतं, एकदा जर त्या पापातून देवाला आम्हाला उठवलं तर वारंवार तिथेच आम्ही बसतो. म्हणून देव त्याच्या वचनामध्ये सांगतो, प्रगतीमध्ये सांगतो, डुकराला कितीही अंघोळ घातली तर घाणीत रोडल्याशिवाय तो राहत नाहीये. कुत्र्यापुढे किती मोठी टाकलं तरी त्याला महत्व नाहीये. आज ख्रिश्चन लोकांमध्ये असंच घडत आहे की त्याला पवित्रता माहिती आहे, धार्मिकता माहिती आहे, पण तरी जुनं पण तो सोडत नाहीये. म्हणून तर इस्रायल लोक नाशास कारण झाले, अंतःकरणामध्ये बदल नाही. अनेक चमत्कार घडले गेले, अनेक मिराकल त्यांच्या जीवनामध्ये घडले गेले, स्वर्गीय मानना त्यांच्यामध्ये उतरला गेला, पण त्याचा मूळ स्वभाव बदलला नाहीये. ते पापात बसायचे तसे बसत होते आणि ते गोष्ट म्हणू लागले, अरे मला कशाला सिंह इथे आणलास बाबा, बघायला का आणलास? कारण आम्ही होतो मिसळमध्ये तेव्हा बरं होतं, हांड्यांच्या भोवत्याने बसत होतो. आज रविवार आहे, अनेक परिवार हांड्यांच्या भोवती आज आहे. चर्चची वेळ निघून जाते पण आमचं बसणं आम्ही बदलत नाही. देवाकडे आलो पाहिजे, देव उत्तमाचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही महत्व पहिलं खाण्यापिण्याला देतो. पण मंदिराची वेळ अनेकदा ठरली जाते पण आमचं बसणं बदललं जातं, सांगून दबले जातात. पण तुम्हाला सांगून देवाचं वचन सांगतं, वेळ निघून गेली परत ती येणार नाहीये, समय निघून गेला की तो परत येणार नाहीये. म्हणून सावध व्हा, इतरांकडे बघू नका. तुमचं बसणं महत्वाचं आहे, तुमचं येणं महत्वाचं आहे, तुमचं चालणं महत्वाचं आहे. म्हणून त्या जत्रेकडे तुम्ही बघा, लोक 19 मध्ये उंचीने ठेंगा आहे, पण जेव्हा चिंततेची होती मला येशूला पाहायचे आहे, तो लोकांना म्हणू लागला नाहीये. तर त्याने ठरवलं त्या झाडावरती जाऊन बसेल. उंबराच्या झाडावरती बसला आणि त्याने तारणाला पाहिलं. आज आम्ही कुठे बसत आहोत? आम्हाला तारणाला मिळत आहे का? तारण आमच्या जीवनामध्ये येत आहे का? हे गरजेचं आहे, बसणं गरजेचं आहे. म्हणून मंदिरामध्ये येणं गरजेचं आहे.
मंदिरामध्ये बसणं गरजेचं आहे. लोक किती वाजता येतात त्याचा विचार करू नका. तुम्ही आणि मी किती वाजता येतो हे महत्वाचं आहे. म्हणून सत्य जेव्हा बसला तेव्हा त्यानं येशूला काहीच आवाज दिला नाही आहे, पण येशू त्याच्या जवळ जाऊन म्हणाला, सत्य तू खाली ये, आज तुझ्या घरामध्ये मला यायचं आहे. आणि येशू त्याच्या घरात जाऊन बसला आणि जिथे येशू बसला त्या घराला तारण प्राप्त झाले. आज तुमचा येशू माझ्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये बसण्यासाठी तयार आहे. मग तुम्हाला सांगू निर्गममध्ये आपण शास्त्रभाग वाचला 17व्या अध्यायामध्ये बारकाईने वाचा. जेव्हा इस्रायल लोकांवरती अमालेकी हे राष्ट्र उठलं आणि युद्धास तयार होतं, अनेक लोक इस्रायल लोकांबद्दल येतात, युद्ध करून त्यांना नाश करायचं म्हणतात, तेव्हा मोशे, हरोन, हूर आणि यहोशुआ हे देवाच्या चरणात बसतात. तर परमेश्वर मोशेला म्हणतोय, उठ, यहोशुआला त्यांच्यासाठी लढायला पाठव. मी तुला विजय देणारा देव आहे, पण मी तुझ्याद्वारे एक कृत्य करणार. तू हात जेव्हा वर करशील तेव्हा तुझे लोक विजयी होतील. आम्ही म्हणाल ना. आणि मोशे तुम्ही हात वर करतो तेव्हा यहोशुआचा विजय होतो. आणि जेव्हा हात थकतात तेव्हा हात मोशेचे खाली गेले तेव्हा इस्रायल हरत असतं. हे हूर आणि हरोनच्या लक्षात येतं की मोशेचे जेव्हा हात वर येतात तेव्हा विजयी इस्रायल होता, पण खाली गेल्यानंतर अमालेकी विजय होता. म्हणून त्यांनी हूर आणि जो हरोन असतो तो ठरवतो की एक दगड घेतात, तिथे लावतात आणि त्याच्या मोशेला बसवतात आणि दोन्ही हात त्याचे असे पकडतात. आणि जेव्हा मोशेचे दोन्ही हात वर असतात तेव्हा संध्याकाळपर्यंत यहोशुआ लढतो, विजयी होतो. दोन्ही हात हे वर का शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर वधस्तंभामध्ये तुम्ही पहा, येशूचे हात अशासाठी टांगलेले आहेत की विजय तुमचा व्हावा, तुम्ही विजयशाली प्रजा असावं. म्हणून येशूचे हात वधस्तंभावरती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तोच वधस्तंभावरती तुम्हाला प्राचारण करताय, माझ्या मुलानं, माझ्या लेकरानं तुम्ही मस्तकडे या. आणि तेच हात हृदयामध्ये पाहायला मिळतात त्या बापाचे दोन्ही हात पसरलेले आहेत. त्या मुलाला तो बाहूमध्ये घेतो. त्या हाताकडे बघता आम्ही बघतो की असं का मारलेलं आहे, यासाठी की विजय तुम्ही मी असावा. म्हणून जोपर्यंत देवाचे हात तुम्हाला लांब दिसतात, वधस्तंभावर दिसतात, तेव्हा समजून घ्या अजून सुद्धा वेळ देवाने ठरवलेली आहे तुमच्या आणि माझ्या कारणाची. म्हणून ख्रिस्तामध्ये बसणं, प्रार्थनेमध्ये बसणं, आराधनेमध्ये बसणं गरजेचं आहे. आम्हाला हगेकडे पहा, उत्पत्तीमध्ये पाहायला मिळतं. हगे स्नेह बाळवंटामध्ये जेव्हा जाते आपल्या लेकराला घेऊन, तिला सगळेच बाळच वाढ दिसायला चालू होते. तिला समजते आता मृत्यू आमच्या जीवनामध्ये आहे, माझं लेकरू मी मरणार आहे. तेव्हा ती मुलाला टाकते म्हणून सांगितलेलं आहे. आणि एका ठिकाणी जाऊन बसते, हंबरला पडते, रडू लागते. आज मंदिरामध्ये येऊन जेव्हा तुम्ही रडता तेव्हा देव त्या प्रार्थना ऐकतो, ते आश्रित देव पाहतो आणि देवदूत त्या ठिकाणी उतरतो. आकाशातून वाणी होते, हंबरे कशाला रडतेस? देवाने तुझी प्रार्थना ऐकलेली आहे, देवाने तुझ्या मुलाचं रडणं पाहिलेलं आहे, देवाने तुझ्या मुलाची काळजी घेतलेली आहे. आणि त्या ठिकाणी जिवंत पाण्याचा झरा लागतो. ती त्या ठिकाणी बसली नसतील, पडून गेली असतील तर, स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर तीही मेली असतील, मग काही गेलं असतं. पण ते देवाला सांगत राहील, बसून सांगत राहील. म्हणून आज मंदिरामध्ये बसताना आपलं दुःख सांगत असताना देवाला म्हणा, दुःख भरपूर झालं, आजार भरपूर झाले, आता माझं बसणं तुझ्यासाठी असू दे, माझं चालणं तुझ्यासाठी असू दे, तुझ्या लोकांसाठी असू दे. मी लोकांच्या जीवनामध्ये प्रार्थनेद्वारे कार्य करेन, वचनाद्वारे कार्य करेन, गीताद्वारे कार्य करेन. म्हणून सांगू द्या, आमोशमध्ये देवाचं वचन सांगतं, देवाला संगीत इंटरेस्ट नाहीये. किती प्रकारे तुम्ही चांगलं वाद्य वाजवताय हे महत्वाचं नाही, किती चांगलं गाताय हे महत्वाचं नाही आहे, समागमामध्ये येऊन वाढणं महत्वाचं आहे. आपलं ध्यान देणं त्याच्याकडे गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला सांगू द्या, लोकमध्ये आम्हाला आणखी एक स्टोरी मिळते. मार्था आणि मरियाची भोजना तयारी मार्था करत असताना तिचं लक्ष फक्त भोजनाकडे होतं आणि मरिया येशूच्या चरणात बसते. आम्ही म्हणतो का तिच्या घरात कार्यक्रम आहे, पण ती जेवणाच्या नादाला लागत
तिला सांग घरात पुष्कळ कामं पडलेली आहे. सांगण्याचा तितकंच तुमच्या घरामध्ये सुद्धा पुष्कळ कामं पडतात. काम नाही असं कोणीच नाहीये, पण देवाकडे येऊन बसणं गरजेचं आहे. घरात कुणाला काय आवडतं हे महत्वाचं नाहीये, येशूला काय आवडतं हे महत्वाचं आहे. आणि येशू तिला उत्तर देतो, माता तिच्या नादाला लागू नकोस, कारण तिच्या जीवनामध्ये तिनं चांगला वाटा निवडलेला आहे. आम्ही कोणता वाटा निवडत आहे प्रियालाच? चांगला वाटा निवडून घ्यायचा आहे, मंदिरात यायचं आहे. आणि जेव्हा आम्ही मंदिरात येतो, देव आमच्या सर्व काळजी घेणार आहे. म्हणून आमचं बसणं आम्ही बदलूया, आमचं चालणं आम्ही बदलूया, आमचं झोपणं आम्ही बदलूया आणि देवाच्या हातात देऊया. देवाला म्हणूया की देवाला तू चालव, मला तुझ्या चरणात मला येऊन बसायचं आहे. आज किती वेळेस देव तुम्हाला आणि मला जागा बदलून बाजूला घेत असतो, पण आम्ही मात्र ते आहोत की आमची जुनी जागा सोडायला तयार नाहीये. आमचं जुनं पण सोडायला मी तयार नाहीये, मी पण सोडायला तयार नाहीये, स्वार्थ सोडायला तयार नाहीये. पण प्रभूकडे बघा, त्याच्या जीवनामध्ये अशा गोष्टी सांगत नाहीये, अशा माणसाला तो जवळ घेत नाहीये. दिलेली संधी आहे तोपर्यंत सर्व बदला जीवनामध्ये. पण प्रभूकडे येत असताना एक शांत मनाने बसून म्हणा, देवा मी मर्यासारखं तुझ्या चरणाजवळ येऊन बसेन. मला माझा वाटा निवडून घ्यायचा आहे, मला तुझ्या चरणाशी राहायचं आहे. आम्ही कधी कधी म्हणतो प्रभू तुझ्या चरणाची धूळ बदलायच्या लायकीचं नाही आहे. आणि तुम्हाला सांगू द्या, चरणाची धूळ नाही आहे, त्याच्या धुळीतून तुम्हाला मला त्याला तयार केलेला आहे. ती लायकी आपली आहे, म्हणून तो तुमच्यावरती हात देऊन प्रेम करतो. आणि आम्हीच म्हणतो माझी लायकी नाही आहे तुझ्या चरणाची धूळ बनायला. आता धुळीतून तुमची माझी निर्मिती त्याने केलेली आहे. लायकी आहे म्हणून तर तो तुमच्यावर प्रेम करतो. आमची लायकी आहे म्हणून तर तो तुमच्या बरोबर वारंवार वचनातून बोलत असतो, वारंवार आराधनेतून बोलत असतो, वारंवार प्रार्थनेमध्ये बोलत असतो. पण आम्ही मात्र उडतच असतो. मग स्तोत्र संहिता 1 मध्ये सांगतं, तुमच्यात तसे नाहीये, वाऱ्याने उडणाऱ्या वृक्षासारखे आहे, वाऱ्याने उडणाऱ्या त्या धुळीसारखे आहे. अशी धुळी बनवू नका की सैतानाच्या वाऱ्याने तुम्ही उडून जाल. असा पातळा बनवू नका की म्हणून तुम्ही दुसरीकडे वाहन जाल. असं देवाचं प्रेम बना की स्थिर तुम्ही राहा. म्हणून देवाचं वचन सांगतं, माझ्या प्रेमापासून तुला कोण वेगळं करेल? अग्नी, पाणी, संकट, दुःख, क्लेश, उपासना, नग्नता ही तुला वेगळं करेल काय? कधीच नाही आहे, कारण मी त्या प्रभूच्या चरणाशी बसलेलो आहे. तो माझा हात सोडणार नाहीये, तो माझ्या डोक्याचा हात कधीच काढून घेणार नाहीये, कारण तो माझ्यावर प्रेम करतो. त्याने माझ्यासाठी प्राण दिलेला आहे, त्याने तुमच्यासाठी प्राण दिलेले आहे, यासाठी की तुम्ही मी त्याच्या राजसनामध्ये असावं, त्याने केलेल्या सिंहासनावर तुम्ही मी असावं, यासाठी देवाने तुम्हाला मला प्राचारण केलेला आहे. म्हणून त्याच्या चरणाजवळ येऊन बसूया. आठवड्याचा एकच दिवस आम्हाला मिळतो पवित्र मंदिरातून बसायचा. इतर प्रार्थना आम्ही सर्वजणच करतो, पण ग्रुपने येऊन प्रार्थना करणं गरजेचं आहे. म्हणून प्रेषणमध्ये देवाचं वचन सांगतं की मंडळी जेव्हा एकत्र आली, त्यांनी प्रार्थना केली, तर देवाने प्रार्थना केली आणि देव त्या ठिकाणी आले. म्हणून एकत्र येऊन प्रार्थना करणं गरजेचं असतं. म्हणून देवाच्या चरणात या. देव तुमच्यावर प्रेम करतो. देव तुम्हाला कधी सोडणार नाहीये, तो कधी टाकणार नाहीये, कारण त्याची योजना तुमच्या माझ्यासाठी उत्तम आहे. आम्हाला पाहायला मिळतं मोशेने त्याची साथ सोड केली नाही, म्हणून तर त्याच्याद्वारे इस्रायलचा पुनरुत्थान झाला. तोच देव म्हणतो, मी तुझी साथ सोडणार नाहीये जीवन संपेपर्यंत, आणि जीवन संपल्यानंतर सुद्धा देव तुम्हाला प्राचारण करत आहे. दानिएल त्या घोडीतून बाहेर आला, तसं आम्हाला आमच्या पापातून बाहेर यायची गरज आहे. लाजार त्या कबरीतून बाहेर आला, तसं आम्हाला आमच्या पापातून बाहेर येण्याची गरज आहे. कारण येशू प्राचारण करत आहे, येशू बोलवत आहे, आणि त्याचा आवाज ऐकणं आम्हाला गरज आहे. तो जेव्हा आवाज देतो 143 प्रमाणे, तो म्हणतो मी तुझ्या नावाने आवाज देत आहे, उठ, जागा सोड. पण आम्हाला तो आवाज ऐकायला काय येत नाहीये. बंद कान आमचे आहे, डोळे असून सुद्धा बंद आहे, पण आत्म्यातून त्याला साथ घाला, गुडघ्यावरून साथ घाला, मांडी घालून साथ घाला. देव तुमच्या प्रार्थना ऐकतो. देव तुम्हाला मुक्त करण्यासाठी तयार आहे, कारण तो प्रेम करतो. तो म्हणतो मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की राष्ट्र बदल दाखल होऊन तुला द्यायला तयार आहे. पण आज आम्ही किरकोळ गोष्टीसाठी त्याकडे मागत असतो.
येऊन माझ्याजवळ बसतं. मग तुम्हाला सांगतो त्या बायबलमध्ये एक गोष्ट घडली गेली. ज्या नावेत येशू आहे त्या नावेत ते शिष्य सुद्धा आहे. लाटा उसळतात आणि वारं सुद्धा येतं. विश्वास ठेवणारे लोक सुद्धा म्हणतात आता आम्ही मरणार. विसरून गेले होते पाण्यावर चालणं, विसरून गेले होते येशूने शांत केलेले वादळ, विसरून गेले होते ते समुद्रातल्या लाटा देवाने शांत केलेले आहे आणि पुन्हा म्हणतात की आम्ही मरणार. आज परिस्थिती आमची तशीच होत आहे. सर्व परिस्थिती आम्हाला बायबल पाठ असून, वचन पाठ असून सुद्धा आम्ही अविश्वासामध्ये वाढत आहे. जगाच्या गोष्टीमध्ये आमचं लक्ष जास्त जात आहे. कुठलीही गोष्ट जगातली आमच्या बरोबर येणार नाहीये, कारण जगातल्या सर्व गोष्टी मिळवून सुद्धा आम्ही स्वतःचा नाश करत आहोत. पण देव म्हणतो तो जर मला मिळवत असेल तर कुठलीच गोष्ट हरवणार नाहीस. आणि त्या शिष्याकडे बघा, ते त्या ठिकाणी दंगा करू लागले. आम्ही मरणार आणि येशू झोपलेला असतो. त्याला काय झोपत आहेस, आपण मरत आहोत. तेव्हा येशू म्हणतो किती तुम्ही अविश्वास लोक आहात. तुम्हाला माहित नाही का मी सर्व करणार आहे. तेव्हा तो वादळाला आज्ञा करतो, त्या पाण्याला आज्ञा करतो, सर्व शांत होतं. प्रिया, तसं आज आमचं जीवन झालेलं आहे. सर्व माहीत असून सुद्धा आम्ही आमचा मार्ग बदलत नाहीये. सर्व माहीत असून सुद्धा आम्ही आमची जागा बदलत नाहीये. पण तुम्हाला सांगू द्या, बायबलमध्ये एक वचन सांगतं संदेश हा विश्वास ठेवणाऱ्यासाठी आहे. पण जे विश्वास ठेवत नाही ते आमच्या पुढे चाललेले आहे. तेव्हाच वचन सांगते जे मागे आहेत, जे लास्ट आहे ते पहिलं होते, जे पहिलं आहे ते शेवट होतील. त्याचप्रमाणे ख्रिश्चन लोक मागे चाललेले आहेत आणि विधर्मी लोक पुढे चाललेले आहेत. विश्वासामध्ये वाढत आहेत. देशवरती जीव द्यायला तयार. युट्यूबला एक लेडीज पाहिली. ती लेडीज ते RSS लोक जेव्हा येतात तिला मारायला तर ती म्हणते मला फास लावून मार, तर मी येशूला नाकारणार नाही आहे. तेव्हा त्याला ती म्हणतात की तुला किती पैसे दिलेले आहेत. ते म्हणतात मला पैसे नाही दिले, या लोकांनी मला येशू दिलेला आहे. पण आज ही परिस्थिती तुमच्या माझ्या जीवनामध्ये आली तर त्या लेडीजसारखं आम्ही म्हणायला तयार आहोत का? कधीच नाही आहे. कारण म्हणून देवाचं वचन सांगतं संदेश हा विश्वास ठेवणाऱ्यासाठीच आहे. कारण जे विधर्मी आहे ते ऐकतील आणि पुढे जातील. पण आम्हीच आहे इस्रायलचे वंशज की आम्ही सारखं कुरकुर करत आहे. पण प्रभूच्या चरणाजवळ येऊया, प्रभूला आपली व्यथा सांगूया आणि म्हणे मला मी स्ट्रॉंग कर, मला मी प्रकट कर. मी कधी तुला नाकारणार नाहीये, मी कधी तुला सोडणार नाहीये. म्हणून आज आपल्या भारतातली परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. आपलीच लोक आपली प्रॉपर्टी विकत आहे. तुला किती मला किती, यामुळेच आमच्या ख्रिश्चन समाजामध्ये भांडण आहे, ना की वचनाची भांडण आहे. फक्त प्रॉपर्टीसाठी भांडे होत असतात. मी चेतवायला कुणाला हिरवायला बोलत नाहीये, तर प्रॉपर्टी सोडून द्या. कोण काय करतं याकडे लक्ष देऊ नका. आम्ही देवासाठी काय करतो हे महत्वाचं आहे. देव त्याचा न्याय करेल, देव त्याचा न्याय करेल, कोणालाही सोडणार नाहीये. म्हणून तुम्हाला माहिती आहे का, कनान देश तो हा आपल्या इस्रायल लोकांसाठी होता. पण त्याच कनान देशामध्ये ते गुलामगिरीमध्ये आले. त्याच प्रकारे येणाऱ्या दिवसामध्ये ख्रिश्चन लोक याच कारणाने गुलामीतच राहणार आणि गुलामीतच मरणार आहे. म्हणून देव म्हणतो शेवटच्या काळामध्ये ख्रिश्चन लोकांचा छळ झाल्यावर जाणार नाहीये. पण देव म्हणतो जो कोणी विश्वासामध्ये स्थिर राहील त्यालाच तिथं तारण मिळेल, त्यालाच तारलं जाईल. पण प्रगतीकरण म्हणतं तुझ्या घरची लोक तुला पकडून देतील, तुझे नातलग तुझ्याबद्दल कुरकुर करतील, तेव्हा सुद्धा घाबरू नकोस, विश्वासात राहा. पण बसणं बदलू नका. प्रिया, कुणाच्या प्रॉपर्टीकडे आपली नजर ठेवू नका. जर देवाला तसं करायचं असतं तर प्रत्येक 4 मध्ये त्या जगाचा तुम्ही स्वीकार केला असता तर तुम्ही मी पापातच मेला असतो. तो सैतान निर्माण करतानाच प्रश्न विचारतो, हे बघ हे जग माझं आहे म्हणतो, विचार करा. तो दृष्ट म्हणतो हे जग माझं आहे, तर या निर्माण करताना काय करायला पाहिजे होतं, हसायला पाहिजे होतं. आणि माझ्याच निर्मितीला हा सांगतो की माझं आहे. काय एवढ्या विश्वासाने तो बोलत होता, कारण त्याला माहिती आहे हे सर्व लोक आहेत ते माझ्यामध्ये येऊन बसतात. म्हणून हिस्ट्यामध्ये उतारतं सांगतं, या अक्षरमध्ये सांगतं सर्व लोकांनी त्या दृष्टाच्या कपाटामध्ये येऊन बसलेले आहेत, त्या दृष्टाच्या चरणात येऊन बसलेले आहेत. आणि ते म्हणतात प्रभूला आमचं काय होणार नाहीये, आम्हाला अरिष्टात काय होणार नाहीये, कारण आम्ही कपटामध्ये लपलेलो आहे. प्रभू त्यांना मारण्यासाठी नाहीये तर तारण्यासाठी आहे. म्हणून 20 मध्ये म्हणतं, 20 आणि 20 मध्ये देवाचं वचन सांगतं परमेश्वराने यासाठी आपल्या पुत्राला पाठवलं की आमचं तारण व्हावं.
सांगू द्या, देवाच्या न्यायाच्या समोर जायला उठणं गरजेचं आहे. जेव्हा त्या स्त्री उठल्या, मग ते 25मध्ये त्यांनी तयारी केली. झोपेतून उठल्या, त्यांनी तयारी केली. आज आम्हाला उठायची गरज आहे, तयारी करण्याची गरज आहे. कारण अनेक लोक असे आहेत की सत्यापासून बाजूला आहेत. म्हणून आज त्या लोक 7 मधल्या स्त्रीकडे बघा. जगाला आपलं दुःख सांगत बसली नाही. मी पापी आहे, मला लोक चिडवतात, माझी निंदा करतात. का लोकांचं कामच आहे निंदा करणं, चिडवणं. म्हणून मध्येमध्ये देवाचं वचन सांगतं, जेव्हा लोक तुझी निंदा करतील, लोक जेव्हा माझ्या नावाने तुझा तिरस्कार करतील, लोक जेव्हा तुला अपमान करतील, तेव्हा जाणून घे तुझं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये आहे. देवाचं काम करू देते. लोक तुम्हाला काय म्हणतात हे महत्वाचं नाही आहे, परंतु येशू तुम्हाला काय म्हणतो हे महत्वाचं आहे. पण या ठिकाणी त्या स्त्रीनं त्या लोकांकडे पाहिलेलं नाही आहे. लोक तिला काय म्हणतात हिंगवतात त्याच्याकडे पाहिलेलं नाही आहे. तिने जाऊन येशूचं चरण पाहिलं, येशूच्या चरणात ती जाऊन बसली. तसंच आम्ही आज मंदिरात येऊन आम्ही ध्यान करून म्हणायचं आहे, प्रभू मला तुझ्या चरणात घे. म्हणून योहान म्हणतो, जो माझ्या पाठीमागे येत आहे त्याच्या पायातील वाहनांचे जे लेस आहे ते सोडण्याची सुद्धा माझी पात्रता नाही आहे. चप्पलाचे उदाहरण तिथे घेतलेले आहे. आणि आज आम्ही बघा, ते योहान असं म्हणतो, तर आमची परिस्थिती काय असेल? पण देव म्हणतो, योहानाला सांगतो, या लोकांसाठी मी माझा प्राण अर्पण करणार आहे. ते माझ्या चरणात नाही आहे, ते माझ्या हृदयात बसणार आहे. म्हणून योहान शुभवर्तमानामध्ये 15 सांगतं, परमेश्वरा तू माझ्यामध्ये, मी तुझ्यामध्ये आहे, तसंच लोक यांच्यामध्ये मी असणार आहे, ते माझ्यामध्ये असणार आहे. म्हणून सांगू द्या, इतकं प्रेम पृथ्वीवरती कुणालाच पाहायला मिळत नाहीये, इतकं समर्पण कुणालाच पाहायला मिळत नाहीये. हे समर्पण आणि अर्पण प्रभूने तुमच्यासाठी माझ्यासाठी केलेले आहे. कुठली आई कुठला बाप आपल्या मुलासाठी प्राण देत नाहीये, पण माझ्या येशूने तुमच्यासाठी माझ्यासाठी प्राण दिलेलं. काय नातं आहे, काय कनेक्शन आहे, काय गरज होती, कारण तो माझा बाप आहे, त्याने मला निर्माण केलेला आहे. म्हणून तो पृथ्वीमध्ये तुम्हाला मला करू देत नाहीये. म्हणून आपले विचार बदला, आपलं वागणं चालणं बदला. लोक येऊन शिवाय घेऊन जातील, काळजी करू नका, वाईट वाटून घेऊ नका. कारण देव म्हणतो, आत्तापर्यंत आलेल्या संदेशाचं देव तसंच केलं, पण ते डगमगले नाही आहे. तुम्ही सुद्धा डगमगू नका. आपलं बसणं ख्रिस्ताजवळ असू दे, आपलं चालणं त्याच्या मंदिराकडे असू दे, त्याच्या वचनाकडे असू दे, प्रार्थने सभेमध्ये असू दे, आराधनामध्ये असू दे, आणि प्रत्येक देवाच्या कार्यामध्ये असू दे. पुढाकार घ्या आणि मी काही देऊ शकतो ह्याचा विचार करा, मी काही घेऊ शकतो याचा विचार करू नका. दिल्यानेच प्रेम वाढतं. पण देवाला तुमच्याकडे तुमचं अंतकरण, तुमची कबूल गरजेचं आहे. या आपण प्रार्थना करूया, बरोबर करूया. कुछ नहीं चाहिए खुदा, कुछ नहीं चाहिए खुदा, सिर्फ तू मुझे चाहिए खुदा, सिर्फ तू मुझे चाहिए खुदा. तू चले तो मैं चलूं, तू रुके तो मैं रुकूं, तू कहे वो मैं सुनूं, तू भी गाए वो देखूं. कुछ नहीं चाहिए खुदा. धन्यवाद देतो परमेश्वर, माझ्या जीवनामध्ये आता काही नको, फक्त तुझं प्रेम आणि तू पाहिजे आहेस. प्रभू, आतापर्यंत माझं जीवन तू पापामध्ये पाहिलंस, माझी जागा तू बदललीस, मी तुला धन्यवाद देतो. माझा अंतकरण तू बदललंस, मी धन्यवाद देतो. आज या प्रियजनांमध्ये जे तुझा संदेश आम्ही पेरलेला आहे, तो आशीर्वादित करून प्रभू त्यांच्या जीवनामध्ये बदल तृप्त कर. हा तुझी योजना आहे की आम्ही जाऊन लोकांमध्ये जाऊन सुसमाचार सांगा, प्रार्थना आराधना करा. त्यासाठी प्रभू आज त्या प्रत्येकाचं येणं तू या ठिकाणी केलंस, मग धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही विनंती करतो की आज तुझ्या वचनाने आम्हाला परमेश्वर प्रोटेक्शन दे. तुझ्या वचनाने आमचा मार्ग तू तयार कर. प्रत्येक सैतानी दृष्ट योजना, अंधकाराच्या गोष्टी आमच्या
आमच्या सर्वांच्या जीवनातून निघून जाऊ दे आणि जे आजार यामध्ये कार्य करत आहे, लोकांना वाटत आहे या आजारातून मला कधीच मुक्तता नाही आहे, पण प्रभू तू म्हणतोस की आजाराला भिवू नकोस, कारण मी आजार मुक्त तुझ्या जीवनातून करणारा तुझा देव आहे. प्रभू धन्यवाद देतो ही मान अशी आशा त्यांच्या जीवनामध्ये का प्रत्येकाची रोजची भाकर तू प्रत्येकाला दे आणि प्रभू जगात त्या गोष्टीपासून नाही आहे तो तुझ्यापासून प्रत्येक गोष्ट आम्हाला मिळाली यासाठी तो आमच्यामध्ये कार्य कर. पुन्हा एकदा हे बेतेलची मंडळी पालसाहेब त्यांची फॅमिली व मी तुझ्या हातामध्ये समर्पित होतो. येशूच्या नावात मागतो, आमेन. त्यावेळेला आपण आपलं दान परमेश्वराला करूया. दानात पण होत असताना बेतेलचेच मंडळ